शेतकरी मित्रांनो नमस्कार। मी ॲग्रिकॉस पांडुरंग अंकुशराव तावरे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या कृषी वेद चॅनलच्या नावे शेतीविषयक व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे काही वांग जे काही पीक आहे त्याच्यामध्ये जे काही फ्लावरिंग यायला ही सुरुवात आता झालेली आहे। तर मित्रांनो फ्लावरिंग सुरू झाल्यानंतर आणि जे काही फळ आहे हे फळ सेट झाल्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाची जी काही समस्या आपल्या वांगा पिकामध्ये जाणवते ती म्हणजे जी काही फळ पोखळणारी अळी। तर मित्रांनो या अळीला कंट्रोल करण्यासाठी आपण काय काय उपाययोजना ह्या केल्या पाहिजे, त्याचबरोबर कोणत्या फवारण्या ह्या केल्या पाहिजे, कोणत्या उपाययोजना केल्याने आपल्या जे काही वांग्या पिकातील फळ पोखळणारी जी काही अळी आहे ती 100% नियंत्रण होऊन आपलं जे काही वांग्या पिकामध्ये भरपूर उत्पादन वाढायला त्या ठिकाणी मदत होणार आहे। तर सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। व तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो काय होतं, जेव्हा ह्या वांग्या पिकाला फुलं यायला सुरुवात होती त्याच्यानंतर आपल्या पिकामध्ये जी काही फळ पोखळणारी जी काही अळी आहे तिचा प्रादुर्भाव आपल्याला सर्वात जास्त त्या ठिकाणी दिसून येतो। तर मित्रांनो हा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एक उपाययोजना करायची आहे। आपल्याला काय करायचं आहे, आपल्या वांगा पिकामध्ये फ्लावरिंग सुरू व्हायच्या आधी जे काही कामगंध सापळे आहे ते एका एकरामध्ये कमीत कमी 4 ते 5 कामगंध सापळे लावायचे आहे। त्याच्यानंतर जेव्हा फ्लावरिंग सुरू होऊन जे काही फळ हे सेट व्हायला सुरू होतील त्याच्यानंतर काय करायचंय, आपल्याला योग्य जे काही कीटकनाशक आहे व अंडीनाशक आहे त्यांचा वापर आपल्या वांगा पिकामध्ये फवारणीसाठी करायचा आहे। दुसरं म्हणजे आपल्या पिकामध्ये जे काही इन्फेक्टेड झालेले किंवा अळीना जे काही खराब केलेले जे काही फळ आहे किंवा एखादं झाड असेल त्याच्यावर जर प्रादुर्भाव अळीचा जास्त असेल तर आपल्याला ते जे काही फळ आहे किंवा जे काही झाड आहे ते नष्ट करायचं आहे, जेणेकरून तिची काही अळीची जी काही लाईफ सायकल आहे, जीवनचक्र आहे ते तिथंच ब्रेक होऊन त्याची जी काही पुढची पिढी आहे ते आपल्या पिकात वाढणार नाही। व सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला प्रत्येक अमावस्याला एक बेस्ट कीटकनाशकाची फवारणी आपल्या जे काही वांग्या पिकात ही करायची आहे। तर मित्रांनो यामध्ये आपल्याला कीटकनाशक वापरताना कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिक किंवा कॉन्टॅक्ट जे काही कीटकनाशक आहे त्यांचा वापर हा करायचा आहे। तर मित्रांनो आता या वांग्या पिकामध्ये आपण अळी कंट्रोल करण्यासाठी कोणते कीटकनाशक हे वापरू शकतो जेणेकरून आपल्याला जबरदस्त रिझल्ट येतील व आपल्या पिकामध्ये जे काही फळ पोखळणारी जी काही अळी आहे तिचा नायनाट होईल। तर मित्रांनो यामध्ये मग आपल्याला जे काही सोलोमन आहे ते 1 ml प्रति लिटर पाण्यासाठी वापरू शकतो। त्याच्यानंतर जे काही ग्रासी आहे ते 1 ml प्रति लिटर पाण्यासाठी वापरू शकतो। त्याच्यानंतर जे काही डेसेस 100 आहे ते 0.5 ml प्रति लिटर पाण्यासाठी वापरू शकतो। जे काही ॲबॅसिन आहे ते 1 ml प्रति लिटर पाण्यासाठी वापरू शकतो। थायोमिथॉक्झॅम आहे ते आपण 2 ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी वापरू शकतो। डेलिगेट आपण 0.5 ml प्रति लिटर पाण्यासाठी वापरू शकतो। जे काही हमला आहे हमला आपण 2 ml प्रति लिटर पाण्यासाठी वापरू शकतो। जे काही प्रोपेनोफॉस आहे ते 2 ml प्रति लिटर पाण्यासाठी वापरू शकतो। आणि त्याच्यासोबतच आपल्याला काय करायचं आहे, जर आपल्याला 50% मधलं जर क्लोरोपायरोपास जर भेटलं तर आपल्याला 1.25 ml प्रति लिटर पाण्यासाठी वापरून आपल्या वांग्यामध्ये फवारणी करायची आहे। व मग मित्रांनो काय करायचं आहे, आपल्याला फवारणी करते वेळेस आपल्याला शक्यतो आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळेला फवारणी ही करायची आहे। तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपल्या वांग्या पिकामध्ये जी काही अळी कंट्रोल ही कोणत्या प्रकारे करायची किंवा कोणत्या कीटकनाशकांचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे। तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।